मध्ये परंपरा आहे की अशा निवडणुकीचा फॉर्म भरताना देवाचं आपण दर्शन घेतो. आपलं त्याच्यामध्ये घरच्या वरिष्ठांचं दर्शन घेतो, त्या पद्धतीने ते घेतलेलं आहे. खरं तर तुम्ही बारामती लोकसभेमध्ये वेगवेगळे भाषणं, वेगवेगळे ह्याच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. कोण कोण आता हे सगळं अर्ज भरायला येणार आहे? कशा प्रकारची निवडणूक? काही आरोप प्रत्यारोप होत नाही. देश पातळीवरची निवडणूक आहे. मुख्यमंत्री एकनाथराव, देवेंद्रजी, रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल साहेब, डॉक्टर महात्मे, असे अनेक मान्यवर, नीलमताई गोरे, चंद्रकांतदादा पाटील, असे काही मान्यवर फॉर्म भरण्याच्या करता येणार आहेत. आणि तो फॉर्म सगळे भरतात तशा पद्धतीने भरला. महाराष्ट्रातली कशा प्रकारची निवडणूक? 48 लोकसभा आहेत, त्याच्यात सगळ्या 48 पैकी जास्तीत जास्त जागा महायुतीला आणण्याचा प्रयत्न, जिंकण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या सगळ्यांनी केलेला आहे. तसं काम आमचं सुरू आहे. जागांचा तिढा पण सुटला जो काय राहिला. जवळपास सगळे सुटलेले आहेत. जवळपास. आता तुम्ही फॉर्म भरायला निघणार आहे, त्या अगोदर खरं तर पुण्यातल्या काही ठिकाणी भेटी दिल्या. सकाळी एका हॉटेलमध्ये गेले. नाही, त्याच्यामध्ये त्यांचं उद्घाटन होतं. त्यांनी सांगितलं होतं, तो माझा जवळचा कार्यकर्ता आहे, की ह्या उद्घाटन तुम्हीच केलं पाहिजे, म्हणून मी 8:30ला गेलो होतो, उद्घाटन केलं. नक्कीच आपण पाहतोय की महायुतीला चांगलं यश मिळेल, यासाठी आम्ही सगळे एकत्र, असं अजित पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते काही वेळात या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी निघणार आहेत. कॅमेरामन नितीनसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे.